आणि आता पाहूयात मराठवाड्यातील टॉप 5 न्यूज। बातमी आहे धाराशिवमधून। धाराशिव जिल्ह्यात पावसाने हजेरी लावली आहे। तुळजापूर तालुक्यातील तामलवाडी परिसरामध्ये झालेल्या पावसामुळे ओढ्याला पूर आलाय। सतत पाऊस सुरू राहिल्यास जिल्ह्यातील प्रकल्पातील पाणी साठ्यामध्ये वाढ होण्याची शक्यता आहे। संभाजीनगरमध्ये कुख्यात गुंड फैजल उर्फ तेजाची पोलिसांनी धिंड काढली आहे। तेजाने आपल्या मैत्रिणीवर गोळीबार केला होता। या हल्ल्यात पीडित तरुणी गंभीर जखमी झाली असून तिच्यावर रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत। तेजा हा सराईत गुन्हेगार असून त्याच्यावर खून, बलात्कार आणि चोरी अशी गंभीर गुन्ह्यांची नोंद आहे। तुळजाभवानीच्या मुख्य गाभाऱ्यातील शिखराबाबत निर्णय प्रक्रियेमध्ये आता वेग आलाय। केंद्रीय पुरातत्व विभागाने गाभाऱ्याच्या सद्यस्थितीचा अहवाल राज्य पुरातत्व विभागाकडे सोपवलाय। याबाबत लवकरात लवकर मुंबईमध्ये बैठक घेण्यात येणार आहे। संभाजीनगरमध्ये अंगणवाडी सेविकांचं मानधन 10 महिन्यांपासून रखडलंय। लाडकींच्या अर्जाच्या नोंदणी केल्याचं मानधन मिळालेलं नाहीये आणि त्यामुळे आता घरोघरी जाऊन सर्वेक्षण करण्यासाठी अंगणवाडी सेविकांनी नकार दिला। लातूरमध्ये ध्वजारोहणाची तयारी करायला शिक्षकांनी एका विद्यार्थ्याला चक्क छताच्या कठड्यावर चढवलंय। औसा रोड परिसरातील कुलस्वामिनी शाळेतील हा संतापजनक प्रकार आहे। या शिक्षकांवर तात्काळ कारवाई करण्याची मागणी पालकांनी केली आहे। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।